कुन्नूर हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालेल्या सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह 11 जणांचं पार्थिव हे पालम विमानतळावर पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहताय एनएसए अजित डोवाल हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेत आणि अगदी काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा या ठिकाणी येतील। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची या ठिकाणी उपस्थिती असेल आणि शहीदांना ते श्रद्धांजली वाहतील। बिपिन रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यविधी केली जातील। कुल्लूर हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरलेली आहे। बिपिन रावत यांचं निधन झाल्यानंतर एक मोठा धक्का, देशाची एक मोठी हानी झालेली आहे। एनएसए अजित डोवाल या ठिकाणी पोहोचलेले आहेत। वरिष्ठ अधिकारी सुद्धा पालन विमानतळावर पोहोचलेले आहेत। दुर्घटनेमध्ये शहीद झालेल्या अधिकाऱ्यांचे नातेवाईक, कुटुंबीय या ठिकाणी पोहोचलेत। अत्यंत शोकाकुल वातावरण आपण या ठिकाणी पाहताय। अगदी लहान मुलगा सुद्धा या ठिकाणी आहे। आपण विचारही करू शकत नाही की त्यांच्यावर काय बेतत असेल। काल कोणी विचारही केला नसेल की आपले कुटुंबीय ज्या वेळेला या प्रवासासाठी निघालेत ते आज घरी परतूच शकत नाहीत। अगदी अनपेक्षित अशी दुर्घटना होती। कुटुंबियांवर काळाचा घालाच या ठिकाणी पडलेला आहे आणि जे अधिकारी वर्ग या ठिकाणी पोहोचले ते या कुटुंबियांचं सांत्वन करतात। निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत। ढगे सर, ज्या वेळेला सैन्यामध्ये एक व्यक्ती सहभागी होतो, भरती होतो, त्यावेळेला देशप्रेमाप्रती तो त्या ठिकाणी सहभागी झालेला असतो। मात्र ज्या वेळेला त्याच्यावर काळाचा घाला पडतो त्यावेळेला त्याच्या कुटुंबियांची अवस्था ही अत्यंत वाईट होते। अगदी शोकाकुल वातावरण पाहायला मिळतं। आपल्या कुटुंबामधला सदस्य त्याने देशसेवेसाठी आपलं बलिदान दिलं ही तर भावना असतेच, मात्र त्यावेळेला त्या कुटुंबावर काय बेततं याची कल्पना आमच्यापैकी सर्वसामान्य माणूस तरी करू शकत नाही। मानवी भावभावनांचा हा सगळा खेळ आहे। नेमकं त्यांच्या याच्यावर म्हणजे कुठल्या परिस्थितीमधून जातो तो व्यक्ती हे आपल्याला शब्दांमधून सांगणं अवघड आहे। पण आर्म्ड फोर्सेस ज्यावेळेस जो आहे एखादा शिपाई पासून ते सर्वोच्च अधिकाऱ्यापर्यंत ज्यावेळेस तो आर्म फोर्सेसचा घटक बनतो, आर्म्ड फोर्सेस इज अन एक्सटेंडेड फॅमिली, म्हणजे साधारणतः आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांना सगळ्यांना पकडून भारतामध्ये 15 लाखाच्या आसपास आपलं सैन्य आहे। या 15 लाख सैन्यांशी संबंधित जी सगळी कुटुंब आहेत ते म्हणजे आमचं संपूर्ण कुटुंब। आणि म्हणूनच हे फक्त म्हणण्यासाठी नाही, प्रत्येक 2 वर्षामध्ये जो आहे आर्म फोर्सेसचा ऑफिसर असो किंवा तो जवान असो, आज जो आहे तो सियाचीनला पोस्टेड आहे, उद्या जो आहे तो अरुणाचल प्रदेशला असेल, परवा जो आहे तो उत्तर प्रदेशमध्ये असेल, म्हणजे संपूर्ण भारतभर प्रत्येक 2-2 वर्षामध्ये जे आहे त्याची पोस्टिंग त्या ठिकाणी होत असते। फील्ड लेवलमध्ये ज्यावेळेस पोस्टिंग असते त्यावेळेस तर जे आहे फॅमिली त्याच्यासोबत नसते, पण त्यावेळेस सुद्धा त्या फॅमिलीचं केअर करण्यासाठी एक प्रकारची अरेंजमेंट, ज्याला आम्ही सेपरेटेड फॅमिली अकोमोडेशन आणि त्याच्या प्रकारची अरेंजमेंट ही आर्म फोर्सेसने केलेली असते। त्याचबरोबर त्याची दुसरी बाजू त्याच्या फॅमिलीला सुद्धा माहित असतं की हा भारताच्या सेनेसाठी, माझा नवरा, माझा भाऊ, माझा मुलगा हा भारताच्या सैन्य दलामध्ये आहे, त्यामुळे भारत देश, भारताचं सैन्य दल हे त्याची पूर्णपणे काळजी घेतील आणि भारतासाठी जे काही आवश्यक आहे, आपल्या देशासाठी जे काही आवश्यक आहे तो हा व्यक्ती त्या ठिकाणी करेल। म्हणजे अशा प्रकारचं एक प्रकारचं पूरक आणि संपूरक वातावरण हे आर्म्ड फोर्सेसमध्ये असतं। आणि ज्यावेळेस असाच हा करता धरता पुरुष ज्यावेळेस देशासाठी बलिदान त्या ठिकाणी देतो, एक जे आहे त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा व्यक्ती हा एका क्षणामध्ये नाहीसा झालेला असतो। आणि नक्कीच वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनांचा खेळ किंवा भविष्यामध्ये काय होईल याची सगळी त्यांना चिंता असते, पण आर्थिक दृष्टिकोनातून त्याचबरोबर बाकी सपोर्ट सिस्टम ही अतिशय कणखरमध्ये आर्म्ड फोर्सेस त्यांना प्रोव्हाइड करत असते। बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी देण्यात येतील, पण जो व्यक्ती त्या ठिकाणी त्यांनी गमावला तो व्यक्ती त्यांना परत कधीही मिळू शकणार नाही। आर्मी वाईव्स वेलफेअर असोसिएशन असो किंवा आपण आता नुकताच जो आहे आर्म्ड फोर्सेस फ्लॅग डे झाला, त्या ध्वज दिनाच्या दिवशी जी आहे जी काही रक्कम त्या ठिकाणी जमा केलेली असते
तर ती जी आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या कारवायांमध्ये जे शहीद झाले ते जवान, त्या जवानांच्या जे कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांच्या वेलफेअरसाठी सुद्धा त्या ठिकाणी खर्च केले जाते. म्हणून आर्थिकदृष्ट्या किंवा बाकी सपोर्ट सिस्टम त्या ठिकाणी मिळेल, पण हा महत्वाचा व्यक्ती, त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती जो त्यांनी गमावला, तो व्यक्ती त्यांना कधीही परत मिळवता येत नाही. पण त्यांना सायमल्टेनियसली हे सुद्धा माहित असतं की हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती हा जर त्यांनी गमावला तर त्यांनी सर्वोच्च बलिदान केलेलं आहे. आपल्या देशसेवेसाठी जे आहे त्यांनी आपल्या जीवनाचं त्याग त्या ठिकाणी त्याने दिलेलं आहे. म्हणून नक्कीच ही भावना त्यांच्या मनामध्ये असते. पण हे बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं करणं किंवा त्या सगळ्या भावभावनांच्या खेळामधून जाणं अतिशय अवघड आहे. आणि नक्कीच ही जी आहे अतिशय हृदयद्रावक अशा प्रकारची फिलिंग आहे, अशा प्रकारची भावना आहे. नक्कीच डगे सर, या ठिकाणी आपण पाहतोय की पालम विमानतळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे पोहोचलेले आहेत. NSA अजित डोवाल हे काही वेळापूर्वीच, काही क्षणापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेत आणि अगदी थोड्याच वेळात म्हणजे काही मिनिटातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि शहीदांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहतील. डगे सर, संरक्षण मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी एक म्हणजे बिपिन रावत हे होते. एक प्रकारे एक वेगळी केमिस्ट्री या दोघांमध्ये होती. खूपच त्यांचं पर्सनल बॉन्डिंग चांगलं होतं. म्हणजे प्रोटोकॉलचा भाग म्हणून जे आहे प्रधानमंत्री या ठिकाणी येत आहेत. प्रोटोकॉलचा भाग म्हणून जे आहेत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये प्रधानमंत्री, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर, त्याचबरोबर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे प्रत्येक दिवशी जे आहेत वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करत असतील, इनपुट जे आहेत ते यांच्याकडून घेत असतील. पण आपण जर मागच्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल ही तिकडी यांची जी पर्सनल केमिस्ट्री जी आहे ती एका वेगळ्याच उंचीवरची आहे. वर्ष 2015 मध्ये ज्यावेळेस वर्ष 2016 मध्ये ज्यावेळेस जनरल बिपिन रावत हे आर्मी चीफ झाले, आतापर्यंतचा प्रघात, मागच्या 70 वर्षांचा जर आपण इतिहास पाहिला तर आतापर्यंतचा प्रघात असा आहे की सहसा जो सिनियर मोस्ट ऑफिसर असतो त्याला आर्मी चीफ हे पद बहाल केलं जातं. पण वर्ष 2016 मध्ये नरेंद्र मोदी यांनी एक कणखर निर्णय त्या ठिकाणी घेतला की जनरल बिपिन रावत यांच्यापेक्षा सिनियर असणाऱ्या 2 आर्म फोर्सेसच्या अधिकाऱ्यांना बाजूला सारून, इन द सेन्स त्यांना आर्मी चीफ या पदावर न बसवता नंबर 3च्या क्रमांकावर असणारे जनरल बिपिन रावत यांना त्यांनी जे आहे आर्मी चीफ पदावर बसवलं. म्हणजे त्यांच्यातला स्पार्क हा नक्कीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी हेरला असेल. आणि भविष्यामध्ये एक प्रकारची आक्रमक रणनीती, भविष्यामध्ये आर्म्ड फोर्सेसशी संबंधित भारताच्या सुरक्षेविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमचे जे काही धोरण होती, जे काही ध्येय धोरणं होती, त्या ध्येय धोरणांना साजेसा अशा प्रकारचा अधिकारी त्यांना हवा होता. म्हणजे एक प्रकारे पर्सनल केमिस्ट्री तेव्हापासून आपल्याला दिसते. एवढंच नाही, ज्यावेळेस सर्वात पहिला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आपल्याला त्या ठिकाणी निवड करायची होती त्यावेळेस सुद्धा जो आहे कॉल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनरल बिपिन रावत यांच्याच बाजूने त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे फक्त प्रोटोकॉलचा भाग म्हणून नाही, वेळोवेळी जी आहे पर्सनल केमिस्ट्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जनरल बिपिन रावत यांची फार जवळची होती. आणि त्याचमुळे वेगवेगळ्या घटनांमध्ये आपल्याला दिसतंय की प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन सुद्धा काही कणखर निर्णय हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनरल बिपिन रावत यांच्या बाबतीत घेतलेले आहेत. आणि दुर्दैवाने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून तर जनरल बिपिन रावत हे तर जे आहे त्यांनी गमावलेच आहेत. पण माझ्या मते एक चांगला सहकारी, त्यांची ज्यांच्याशी फ्रिक्वेन्सी मिळत होती आणि भविष्याची ध्येय धोरणं लक्षात घेऊन एक त्यांचा जो एक सगळ्यात मजबूत सहकारी होता आर्म्ड फोर्सेसशी संबंधित, माझ्या मते तो सहकारी, तो मित्र, एक दूरदृष्टी असणारा आर्म फोर्सेसचा नेता हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज घडीला गमावलेला आहे. त्याने एक चांगला मित्र, सहकारी तर गमावलाय, मात्र देशाने एक अशी व्यक्ती गमावलेली आहे की ज्याची कल्पना आपण करू शकत नाही. एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे. देशाची एक मोठी हानी झालेली आहे. देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन होणं म्हणजे हा कुणीही विचार केला नसेल की काल सकाळी ज्या वेळेला ते दिल्लीवरून निघाले त्यावेळेला ते रात्री परतूच शकणार नाहीत, असा विचार कोणीही केला नसेल. काल संध्याकाळची वेळ ही अत्यंत वाईट वेळ म्हणावी लागेल आणि मीच त्यावेळेला होते. 6:10च्या सुमारास ही अत्यंत दुःखद बातमी येऊन ठेपली की बिपिन रावत यांचं निधन झालेलं आहे. सर, या ठिकाणी आपण बोलत होतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिपिन रावत यांचे वैयक्तिक पातळीवर संबंध तर चांगले होतेच, तीनही सैन्य दलांची इत्थंभूत माहिती
ही बिपिन रावत यांना खूप चांगल्या प्रकारे होती. खूप सखोल त्यांचा अभ्यास होता. अजित डोवाल हे NSA आणि त्यांच्यासोबतचं सुद्धा एक वेगळं बॉन्डिंग त्यांचं होतं. नक्कीच वृषाली, म्हणजे आता आपण जे आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल आणि जनरल बिपिन रावत यांच्याविषयी बोलत होतो. यांच्या तिघांमधला एक कॉमन फॅक्टर जर आपण पाहिला, आक्रमकता तर आहेच आहे, पण आणखीन एक जर कॉमन फॅक्टर या तिघांमधला जर आपण पाहिला, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. म्हणजे पारंपरिक पद्धतीनं अगोदरपासून जे होत आलेलं आहे तशाच पद्धतीनं एखादी गोष्ट करणं हे या तिघांच्याही गणितात बसत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा जे आहे वेळोवेळी आपल्याला झटके देत असतात. मी यासाठी म्हणतो, त्यापैकी काही गोष्टी आपल्याला आवडत असतील, काही जण जे आहेत काही गोष्टी आवडत नसतील, त्यांची क्रिटिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत, पण आउट ऑफ बॉक्स थिंकिंग ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येय धोरणामध्ये असते. सेम इज ट्रू नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल. ऑलरेडी जे आहेत ते गुप्तहेर संस्थेचे पार्ट होते, त्यामुळे त्यांच्या ॲक्शनमध्ये सुद्धा, त्यांच्या ध्येय धोरणांमध्ये सुद्धा अशी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असते. आणि सेम तीच गोष्ट जनरल बिपिन रावत यांच्या बाबतीत सुद्धा आहे. एखादी गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतली तर 100% ती फत्ते करणारच करणार. कितीही विरोध असो ते ऐकून घेणार, ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते रिसीव्ह करणार. पण एखादी गोष्ट जर त्याविषयी ते कन्व्हिक्शन त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये जर असेल तर ती 100% ती गोष्ट ते करणारच करणार, हे मात्र नक्की. आणि यात आज घडीला या तिघांच्या माध्यमातून मला ही गोष्ट जी आहे प्रकर्षाने जाणवते की आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असणारा, असा व्हिजनरी, असा दूरदृष्टी असणारा एक प्रकारचा आर्म फोर्सेसचं नेतृत्व असलेला जनरल बिपिन रावत असा नेता आज भारतानं सैन्य दलानं गमावलेला आहे. सर, बिपिन रावत यांनी ज्या पद्धतीनं देश पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटवला, त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक झालेलं आहे, त्यांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. आणि त्यामुळेच त्यांच्या अशा निधनामुळे अमेरिका असो, रशिया असो, इव्हन पाकिस्तान असो, त्यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलं आहे, शोक व्यक्त केलेला आहे. बरोबर आहे वृषाली. त्यांचा जो अभ्यास, हा अभ्यास तर त्या ठिकाणी होताच होता. त्याचबरोबर युनायटेड नेशन्स पीस कीपिंग फोर्सेसमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. आणि एवढंच नाही तर मागच्या काही कालावधीमध्ये सुद्धा ज्यावेळेस ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ झाले, त्याचबरोबर त्याच्या आधी ते आर्मी चीफ होते, त्या काळामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर ज्या वेगवेगळ्या प्रकारचं डिफेन्स इक्विपमेंटशी संबंधित जे प्रोक्युरमेंट, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र, वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं जी आपण बाहेरच्या देशांमधून खरेदी केली आणि त्याच्या प्रक्रियांसंबंधित जी आहे सुलभता आणली, त्या अनुषंगानं सुद्धा मग अमेरिका असो, रशिया असो, ब्रिटन असो, फ्रान्स असो, इस्रायल असो, भूतान असो, नेपाळ असो, यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी, वेगवेगळ्या प्रकारच्या आर्म्ड फोर्सेस ऑफिसर्सचा त्यांचा नजीकचा संबंध त्या ठिकाणी आला. आणि एक पर्सनल बॉन्डिंग त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा जे आहे एक ठिकाणी पर्सनल बॉन्डिंग त्या ठिकाणी जमवलं होतं. म्हणूनच मार्क मिली जे अमेरिकेचे जे आहेत आर्म फोर्सेसचे चीफ आहेत, मार्क मिली सुद्धा जे आहे, त्या मार्क मिलींचं जनरल बिपिन रावत यांच्यासोबत जे आहे एक पर्सनल केमिस्ट्री त्यांची त्या ठिकाणी होती. आणि मागच्या काही तासांमध्ये ज्यावेळेस त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली, जर तुम्ही राईटली सांगितलं, खरं म्हटलं तर ते भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. तसं जर पाहिलं तर ते कुठलेही राजकीय नेते किंवा जे आहे सत्ताधारी मधले जे आहेत ते त्या ठिकाणी नव्हते, पण तरी सुद्धा संपूर्ण जगातून अमेरिका असो, ब्रिटन असो, फ्रान्स असो, भूतान असो, नेपाळ असो, त्याचबरोबर श्रीलंका असो, इस्रायल असो, या देशांमधून जे आहे मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजली त्यांना त्या ठिकाणी वाहण्यात आली. म्हणजे यामधून स्पष्टपणे दिसतंय की आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांची एक प्रकारे ओळख होती, त्यांचा एक प्रकारे दबदबा होता. तो फक्त यासाठी नाही की ते भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे, पण त्यांचं जे कर्तृत्व होतं, त्यांचा जो अभ्यास होता, त्यांचं जे व्हिजन होतं, आणि आपली जी मित्र राष्ट्र आहेत त्यांच्यासोबत जे आहे एक प्रकारे चर्चेच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी शिकून घेणं आणि त्यांना ज्या आहेत काही गोष्टी शेअर करणं, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या खूबी त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा एक प्रकारे दबदबा होता. त्याचबरोबर युनायटेड नेशन्स पीस कीपिंग फोर्सेसच्या माध्यमातून त्यांचा तसा जो आहे अनुभव सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर होता. एक गोष्ट या ठिकाणी वाखाणण्याजोगी आहे की एक प्रकारे जे आहे पाकिस्तान यांच्यासोबत जे आहे आपलं रिलेशन फार काही चांगलं त्या ठिकाणी नाही, पण पाकिस्ताननं सुद्धा जे आहे जनरल बिपिन रावत यांचं कर्तृत्व, यांचं स्टेचर, यांची उंची जागतिक दर्जावर एवढी मोठी आहे, ती ओळखून त्यांनी सुद्धा जे आहे जनरल बिपिन रावत यांचं या ठिकाणी निधन झाल्यानंतर श्रद्धांजली त्या ठिकाणी वाहिलेली आहे. या सगळ्या गोष्टींवरून स्पष्ट होतं
की ते भारताचे तर जे आहेत सैन्य दलाचे सर्वोच्च एक प्रकारचे नेते, सर्वोच्च अशा प्रकारचं नेतृत्व त्यांनी दिलंच होतं, पण त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या अभ्यासानं त्यांनी जागतिक स्तरावर सुद्धा एक वेगळीच उंची गाठली होती. आपला ठसा त्या ठिकाणी त्यांनी उमटवला होता. नक्कीच सर, बिपिन रावत यांचा जीवन प्रवास अत्यंत थक्क करणारा आहे. तुम्ही असेच आपल्यासोबत राहा. आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. पाहत रहा ABP माझा. शहीद झालेल्या 13 जणांचं पार्थिव हे काही वेळापूर्वीच या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. त्यांचे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी आहेत. अधिकारी वर्ग या ठिकाणी पोहोचलेला आहे. बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नीचा सुद्धा या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी या ठिकाणी पोहोचतील. पुढची सूत्र मी देते माझा सहकारी अश्विनकडे. अश्विन. धन्यवाद वृषाली. तेव्हा ही पालम विमानतळावरची थेट दृश्य आपण बघताय. 13 जणांचं पार्थिव इकडे दाखल झालेलं आहे आणि अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, त्यासोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील तिकडे पोहोचलेले आहेत श्रद्धांजली वाहण्याकरता. डोवाल यांनी कुटुंबियांशी संवाद साधला, त्यांचं सांत्वन केलं. प्रत्येकासाठी अत्यंत कठीण असा क्षण. मग कुटुंबीय असतील, तिकडे उपस्थित असलेले ऑफिसर्स असतील किंवा आपले मंत्री असतील. एक अपघात होतो आणि त्याच्यामध्ये 13 जणांचा जीव जातो. कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांना आपला जीव गमवावा लागला. आणि आता हा ताफा येताना दिसतोय वाहनांचा. पंतप्रधान मोदी पालम एअरपोर्टला पोहोचल्याची माहिती आपल्याला कळते. काही क्षणामध्ये ते इकडे येऊन दाखल होतील. उद्या रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सैन्य दलातले अनेक वरिष्ठ अधिकारी, त्यासोबतच कुटुंबीय देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यासोबतच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तिकडे आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील तिकडे उपस्थित आहेत. आणि हा वाहनांचा ताफा आपण बघताय पालम एअरपोर्ट परिसरामध्ये. पंतप्रधान मोदी दाखल होत आहेत. काही क्षणामध्ये ते देखील इकडे पोहोचतील आणि श्रद्धांजली वाहतील रावत यांना. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदावर ते सध्या जबाबदारी पार पाडत होते. लष्कर प्रमुख देखील होते याआधी. आणि काल एका हेलिकॉप्टर अपघातामध्ये रावत यांच्यासह 13 जणांना आपला जीव गमवावा लागला. अवघ्या देशावर या घटनेने शोककळा पसरली आहे. प्रत्येक जण शोकमग्न आहे. प्रत्येक जणाच्या मनाला चटका लागलेला आहे. अशा पद्धतीने एक अपघात होतो आणि त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या रँकचे ऑफिसर्स, त्यासोबतच या सगळ्यांचा प्राण जातो. निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आता आपल्यासोबत आहेत. ढगे सर, अजित डोवाल तिकडे पोहोचलेले आहेत, राजनाथ सिंग देखील पोहोचलेले आहेत आणि आता पंतप्रधान मोदी देखील दाखल होत आहेत तिकडे. नक्कीच, म्हणजे आज जो आहे हा प्रोटोकॉलचा भाग बनून हा श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. त्यामुळे नोकरशहा वर्ग, त्याचबरोबर सिक्युरिटीशी संबंधित सर्व प्रतिनिधी, सर्वोच्च अधिकारी त्या ठिकाणी आहेत. संरक्षण मंत्री आहेत, संरक्षण राज्यमंत्री आहेत आणि त्यांच्या सोबतीला आता जे आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरंय, आणि त्याचीच ही थेट दृश्य आपण बघतोय. जसं ढगे सर सांगतायत, प्रोटोकॉलनुसार आता पंतप्रधान इकडे दाखल झालेले आहेत. पालम विमानतळावरची ही दृश्य. पंतप्रधान मोदी आता पोहोचलेले आहेत श्रद्धांजली वाहण्यासाठी. साधारण तासाभरापूर्वी हे पार्थिव विमानतळावर दाखल झालं. तासाभरापूर्वीपेक्षा जास्त काळ झाला थोडा. आणि आता पंतप्रधान तिकडे श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचलेले आहेत. याआधीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, त्यासोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह सेनेतले वरिष्ठ अधिकारी तिकडे दाखल झाले. आणि आता पंतप्रधान, ही लाईव्ह दृश्य आपण बघताय पालम विमानतळावरची, जेव्हा पंतप्रधान मोदी तिकडे पोहोचलेले आहेत.
विमानतळावर यावेळी वरिष्ठ अधिकारी तसंच कुटुंबीय देखील अनेक उपस्थित आहेत आणि आता पंतप्रधानांकडून आदरांजली वाहण्यात येते. बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा या घटनेमध्ये झालेला मृत्यू आणि त्यानंतर आता हे पार्थिव विमानतळावर. पंतप्रधान मोदी श्रद्धांजली वाहताना आणि वंदन करताना आपण या दृश्यामध्ये बघताय. विमानतळावर काही क्षणापूर्वीच ते दाखल झाले आणि आता पंतप्रधानांनी देखील रावत यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. अत्यंत कठीण असा हा क्षण तमाम देशवासियांसाठी. कुन्नूर हेलिकॉप्टर अपघातामध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह एकूण 13 जणांना आपला जीव गमवावा लागला. आणि पंतप्रधान या प्रत्येक पार्थिवाच्या ठिकाणी आता फुलं वाहून आदरांजली वाहतायत, वंदन करतायत. अवघा देश शोकमग्न आहे. अशा प्रकारे जी घटना काल घडली आणि त्याच्यानंतर 13 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याच्यामध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत हेही होते. पंतप्रधान मोदी प्रत्येक पार्थिवाच्या ठिकाणी जाऊन वंदन करताना आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळत आहेत. अत्यंत कठीण असा हा क्षण प्रत्येकासाठीच. मात्र एक गोष्ट नक्की आहे की जसं मगाशी देखील अनेकांनी भावना व्यक्त केलेल्या होत्या, याआधी देखील आज देखील अनेक ठिकाणी या भावना व्यक्त झाल्या की रावत यांचं हे योगदान हा देश कायम लक्षात ठेवेल. त्यांची कारकीर्द, शौर्याने भरलेली कारकीर्द, त्यांचं योगदान हा देश, देशवासीय कायम स्मरणात ठेवतील. प्रत्येक पार्थिवाच्या ठिकाणी जाऊन पंतप्रधान मोदी अंतिम दर्शन घेत आहेत, श्रद्धांजली वाहत आहेत, वंदन करतायत. उद्या दुपारी रावत यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. तत्पूर्वी पालम विमानतळावर हे पार्थिव दाखल झाल्यानंतर पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्रीगण, त्यासोबतच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सगळे इथे उपस्थित आहेत. आणि आता पंतप्रधान श्रद्धांजली वाहून झाल्यानंतर तिकडे संवाद साधतायत. अनेक कुटुंबीय देखील इकडे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी देखील अत्यंत कठीण असा हा क्षण, एका अपघातामध्ये आपला घरातला माणूस गमावणं आणि त्या सगळ्यांशी रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येतील. कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये रावत यांच्यासह 13 जणांना आपला प्राण गमवावा लागलेला होता. त्यानंतर पालम विमानतळावर हे पार्थिव दाखल झाले आणि आता पंतप्रधान, संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या सगळ्यांनी आदरांजली वाहिलेली आहे. आणि आता पंतप्रधान बहुधा या सगळ्या कुटुंबियांना, वरिष्ठ सेनेतल्या अधिकाऱ्यांना भेटतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत. अत्यंत कठीण असा हा क्षण प्रत्येकासाठीच. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जबाबदारी पार पाडत होते जनरल बिपिन रावत.
काल एका अपघातामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर आज पालम विमानतळावर हे पार्थिव दाखल झालं आणि आता पंतप्रधान आदरांजली वाहून परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल याशिवाय वरिष्ठ सेनेतले अधिकारी आणि कुटुंबीय देखील, ज्यांना या घटनेमध्ये आपला जीव गमवावा लागला, त्या सर्वांचे कुटुंबीय देखील इकडे उपस्थित आहेत. ढगे सर आपल्यासोबत आहेत. ढगे सर, पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली, त्यांनी या ठिकाणी आपण बघितलं कुटुंबियांशी संवाद देखील साधला. आता इथून पुढे नेमकं जे आहे ते कशी कशी पावलं टाकण्यात येतील आपण सांगाल? कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय असं आपल्याला दिसतंय. म्हणजे प्रधानमंत्री हे उपस्थित पैकी जे आहे सर्वोच्च स्थानावर त्या ठिकाणी होते. आता त्यानंतर जे आहे संरक्षण मंत्री हे जे आहे त्या ठिकाणी श्रद्धांजली त्या ठिकाणी देतील. संरक्षण राज्यमंत्री असतील, त्याचबरोबर NSA अजित डोवाल हे त्यानंतर जे आहे श्रद्धांजली वाहतील. आणि मग आर्म फोर्सेसशी संबंधित आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सचे चीफ हे त्यांच्या सिनियरिटीच्या अनुसार हे तिघही जे आहे एकानंतर एक या ठिकाणी श्रद्धांजली वाहतील. आणि एकूणच म्हणजे नोकरशहा वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे डिफेन्स सेक्रेटरी असो किंवा नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर, आपलं जे सिक्युरिटी ॲपरेटस आहे, संरक्षणाशी संबंधित जी एकूणच सिस्टम आहे त्याचे एक प्रकारे प्रमुख म्हणून आणि राजकीय दृष्ट्या जे आहेत संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख म्हणून रक्षा मंत्री राजनाथ सिंग हे जे आहेत या ठिकाणी श्रद्धांजली वाहताना आपल्याला दिसतील. खरं आहे. आणि जसं ढगे सर सांगतात, आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग प्रत्येक पार्थिवाच्या ठिकाणी जाऊन वंदन करतायत, फुलं वाहतायत. आणि प्रोटोकॉलनुसार जसं ढगे सरांनी सांगितलं, आता संरक्षण मंत्री श्रद्धांजली वाहताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतात. ते देखील तिकडे जे फोटो ठेवण्यात आलेले आहेत त्यांना नमस्कार करताना बघायला मिळतात. आणि इकडे राजनाथ सिंग प्रत्येक पार्थिवाचं दर्शन घेऊन तिकडे वंदन करतायत, फुलं वाहतायत. CDS प्रमुख बिपिन रावत, ब्रिगेडियर LS लीडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक B साई तेजा, हवालदार सतपाल, एकूण 13 जणांना या घटनेमध्ये जीव गमवावा लागला. आणि आता NSA अर्थात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल श्रद्धांजली वाहताना बघायला मिळत आहेत. संरक्षण मंत्री श्रद्धांजली वाहून आता रवाना होताना, प्रस्थान करताना आपल्याला बघायला मिळतात या दृश्यांमध्ये. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतात. ते देखील आधी पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली, नंतर संरक्षण मंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील श्रद्धांजली वाहत आहेत, प्रत्येक पार्थिवाच्या ठिकाणी जाऊन वंदन करत आहेत. ढगे सर, अजित डोवाल यांच्यानंतर आता प्रोटोकॉलनुसार लष्कर प्रमुख तिकडे श्रद्धांजली वाहतील. ढगे सर,
आता आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांचे जे प्रमुख आहेत त्यांच्यामध्ये सिनियरिटी वाईज आणि या तिघांमध्ये जे सिनियर जे आहेत ते जनरल M नरावणे आहेत. म्हणून जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर प्रधानमंत्र्यांनंतर संरक्षण मंत्री, संरक्षण मंत्र्यांनंतर नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आणि आता जनरल M नरावणे. आणि तसाच सिनियरिटी जर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केली तर माझ्या मते सिनियरिटीमध्ये नेक्स्ट जे येणार आहेत ते एअरफोर्स चीफ असतील आणि त्या ठिकाणी जे आहेत नंतर नेव्हल चीफ त्या ठिकाणी असतील. तर हा सिनियरिटीनुसार जो आहे तशा प्रकारचा प्रोटोकॉल त्या ठिकाणी फॉलो केला जातोय. खरं पाहिलं तर इन जनरल बाकीच्या कार्यक्रमांमध्ये आतापर्यंत जे मी पाहिलेलं आहे किंवा जो एक प्रघात त्या ठिकाणी असतो की प्रधानमंत्री म्हणजे सर्वात उच्च स्तराचा जो अधिकारी किंवा तो व्यक्ती जो आहे तो सर्वात शेवटी त्या ठिकाणी श्रद्धांजली त्या ठिकाणी वाहत असतो. पण या ठिकाणी माईट बी बाकीच्या काही मीटिंग्स असतील किंवा बाकीचे काही जे आहेत कार्यक्रम असल्यामुळे प्रधानमंत्री यांनी त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली आणि ते गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग आता या ठिकाणी डिफेन्स मिनिस्टर, संरक्षण मंत्री, त्याचबरोबर तिन्ही दलाचे प्रमुख हे त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहतील. डिफेन्स सेक्रेटरी हे त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहतील आणि रिव्हर्स मॅनरमध्ये हा जो आहे एक प्रकारे श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे. अश्विन, मी आणखीन एक गोष्ट या ठिकाणी जरूर नमूद करू इच्छितो. म्हणजे बघा किती दुर्दैवी या ठिकाणी घटना आहे आणि कशा प्रकारची परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतंय की यांना आपण श्रद्धांजली वाहतोय. या ठिकाणी जे आहेत त्यांचे रिलेटिव्ह, त्यांचे नातेवाईक, त्यांची त्या जवानाची जी आहे पत्नी, त्याची आई, त्याचे वडील हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे जे पार्थिव देह या ठिकाणी आहेत, या पार्थिव देहांच्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असेल तर या पार्थिव देहांपैकी फक्त 3 पार्थिव देहांच्या समोर ते पार्थिव देह कोणाचं आहे त्यांचं नाव लिहिलेलं आहे. बाकीच्या ठिकाणी पार्थिव देह ठेवलेले आहेत पण त्या पार्थिव देहाच्या समोर नाव लिहिलेलं नाही कारण आयडेंटिफिकेशनच त्या ठिकाणी झालेलं नाही. आणि मागे जे आहेत या सगळ्यांचे त्या ठिकाणी फोटोग्राफ्स ठेवलेले आहेत. म्हणजे दुर्दैव असं की देशासाठी त्यांनी सर्वोच्च बलिदान त्या ठिकाणी केलं. दुर्दैवानं या घटनेमध्ये म्हणजे चार्ड बॉडीज आपण ज्याला म्हणतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या बॉडीज त्या ठिकाणी जळालेल्या आहेत की फक्त तिघांचंच आयडेंटिफिकेशन त्या ठिकाणी आतापर्यंत करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून बाकीच्या पार्थिव देहावर त्या ठिकाणी नाव नाहीये. पण त्यांनी जो सर्वोच्च सॅक्रिफाईस बलिदान त्या ठिकाणी केलेलं आहे तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी तो कार्यक्रम चालू आहे. आणि आता आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहेत की डिफेन्स सेक्रेटरी जे आहेत नौकरशाह, संरक्षण मंत्रालयाशी संबंधित डिफेन्स सेक्रेटरी जे आहेत या ठिकाणी श्रद्धांजली वाहताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. खरंय. आणि ढगे सर जसं सांगतायत तसं प्रोटोकॉलनुसार आता पुढे श्रद्धांजली वाहण्यात येते. खूप खूप धन्यवाद ढगे सर, आपण आमच्याशी संवाद साधला त्याच्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.